मॉर्निंग स्टूडेंट स्टैंडर्ड 8 सब्जेक्ट मराठी अपने टेक्स्ट बुक में पेज नंबर 25 लेसन आहे नातवंडाच पत्र. तर या पत्रामध्ये या लेसनच्या खाली पेज नंबर 25 पे एक भाषा सौंदर्य करके टॉपिक है. ये आपको मैं एक्टिविटी के लिए भी दे रही हूँ, एक्सप्लेन कर रही हूँ. ये जो पीडीएफ में आज 2 फ़ोटो है उसके बारे में मैं एक्सप्लेन भी कर रही हूँ और यही एक्टिविटी आपको एक पेज पे बनानी है. एक्टिविटी बनाने के लिए आपको 100 पे एक सिंगल फुल स्केप पेपर ले रहा है. फर्स्ट पेज पे आपका नाम, रोल नंबर ये सब आएगा और सेकेंड पेज पे पेज नंबर 25 की ये एक्टिविटी है भाषा सौंदर्य. ॲज इट इज़ आपको कॉपी करके लिखनी है आणि उसके बाद एक औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पत्रांपैकी एक पत्रलेखन करा. पेज नंबर 25 पे ही है, वो भी मैं एक्सप्लेन कर रही हूँ. एज इट इज़ कॉपी करके वो भी आपको लिखना है. ठीक है, तो एक फुल स्केप पे आप ये एक्टिविटी बनाओगे. सबमिशन डेट मैं आपको बाद में देती हूँ. तर आपण आता अलंकारिक म्हणजे भाषा सौंदर्य बघणार आहोत, जिसमें स्टैंडर्ड 9th में आपको अलंकार करके एक टॉपिक है. उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार वगैरे आहे. तर त्यापैकीच हे भाषा सौंदर्य जे आहे ते अलंकारिक शब्दाची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवले जाते. आता अलंकार किसे कहते हैं? गहने. अलंकार मतलब ऑर्नामेंट्स. ठीक है, तो हम खुद को सुंदर दिखने के लिए जो अलंकार यूज़ करते हैं, जिससे हमारा मतलब लुक अच्छा हो जाता है, ब्यूटीफुल लगते हैं हम लोग अलंकार पहनने से. वैसे भाषा में भी अलंकार यूज़ किए जाते हैं. अभी ये भाषा के अलंकार कौन से हैं? नए नए वर्ड, जो अच्छे वर्ड है वो हम लोग यूज़ करते हैं. जैसे फॉर एग्जांपल अगर हम कंपो लिखते हैं, कंपोजिशन निबंध, तर सुरुवातीच्या 2 लाईनी ज्या असतात त्या कविता किंवा एखादा अलंकारिक भाषा वापरून आणि मध्ये मध्ये आपण वाक्प्रचार वापरतो, फ्रेजेस वापरतो, चांगले वर्ड वापरतो, जेणेकरून आपला निबंध हा अट्रॅक्टिव्ह होतो. ठीक आहे, तो वैसे ही भाषा सौंदर्य म्हणजे काय, तर या भाषेच्या सौंदर्यामध्ये अलंकारिक शब्दाची रचना करून भाषा सौंदर्य वाढवता येते आणि आपण अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी अलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही अलंकारिक शब्द दिलेले आहेत. अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दाप्रमाणे काही शब्दांची यादी तैयार करा. अभी इतने अलंकारिक शब्द आपको दिए हैं. ठीक है, जैसे अभी आप पॉइंट वाइज इधर देख रहे हो, गळ्यातला ताईत वगैरे हे शब्द दिलेले आहेत आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की इससे भी और ज़्यादा वर्ड इकट्ठा करके और एक अलग चार्ट, यादी म्हणजे काय, तक्ता, चार्ट बनवायचा आहे. पण समोरच्या PDF आपल्याला जे अलंकारिक शब्द दिसत आहेत ते आपण आता बघणार आहोत. बघूया. गळ्यातला ताईत, इसका मीनिंग है गले का तावीज. आता हे शब्द आपण वापरतो. अत्यंत प्रिय, गळ्यातला ताईत म्हणजे काय, गले का ताबीज, अत्यंत प्रिय त्याचा अर्थ आहे. मग एखाद्या निबंधामध्ये आपण हे शब्द, निबंध बोला, एखादं हे लिहायचं असेल, वृत्तांत लेखन, निबंध लेखन, सगळ्यामध्ये हे अत्यंत प्रिय या जागी गळ्यातला तावीज हा शब्द, ताईत हा शब्द आपण वापरू शकतो. दुसरा शब्द आहे बाळकडू, लहानपणीचे संस्कार. आईच्या निबंधामध्ये माझी आई हा निबंध बाळकडू हा शब्द येतोच. म्हणजे आईने आम्हाला लहानपणापासून चांगले बाळकडूच पाजले होते, म्हणजे चांगले संस्कार आमच्यावर केले होते, चांगल्या सवयींचे बाळकडू पाजले होते, म्हणजे चांगल्या सवयीबाबत आम्हाला लहानपणी संस्कार केले होते. त्याच्यानंतर तिसरा वर्ड आहे काथ्याकूट.
आता काथ्याकूट, काथा म्हणजे काय माहिती आहे का? हा शब्द काथा, काथाकूट, निष्फळ चर्चा, वायफळ, युजलेस, काय म्हणतो आपण त्याला, कमेंट्स असं म्हणू शकतो, चर्चा किंवा युजलेस बातें जो किसी भी काम की नहीं है वैसी बातें, फोकळ वार्ता मराठीत. आता काथ्याकूट म्हणजे काय? काथा कशासाठी वापरला जातो? काथा हा शब्द कुठून आला आहे माहिती आहे? नारळाचं झाड असतं ना, त्याचा जो नारळ, त्याच्यामध्ये जो शेंडीचा भाग असतो, त्याला जो काथा असतो, त्याला काथा म्हणतात. तो युजलेस आहे, कळलं? तर त्याचे असे पिंजून पिंजून असे छोटासा भाग तयार करतात. काथा कुठून भारा तयार केला असं म्हणतात. पण त्या काथ्याचा आपल्याला उपयोग होत नाही, म्हणजे ती निष्फळ चर्चा. हम लोगों ने इतनी बातें की लेकिन उसका कुछ फ़ायदा ही नहीं है, त्याला शब्द म्हणतात निष्फळ चर्चा. पुढचा शब्द आहे अष्टपैलू, अनेक बाबीमध्ये प्रवीण. अष्टपैलू मतलब ऑलराऊंडर, मल्टीपर्पज आपण म्हणतो ना. अष्टपैलू, अष्ट म्हणजे 8, 8 पैलू असणारा, 8 म्हणजे अनेक बाबीमध्ये प्रवीण, ऑलराऊंडर इन इंग्लिश. पुढचा शब्द आहे अळवावरचे पाणी. अळव म्हणजे काय? आळू, आळूचं पत्ता आळूच्या झाडाचं पान हे आपल्याला माहिती आहे. उस पर पानी गिरेगा तो वो शाइनिंग होता है, लेकिन उस पत्ते में पानी टिकता है क्या? नहीं, वो शाइनिंग वाला पानी भी नीचे ड्रॉप होता है. मग अल्प काळ टिकणारे, आपण कुठलाही शब्द म्हणजे अळवावरचं पाणी हा शब्द वापरला म्हणजे काय? तर अतिशय अल्प काळ टिकणारं असं. पुढे आहे अजातशत्रू, ज्याला कोणी शत्रू नाही असा. अजातशत्रू, अजातशत्रू मतलब जिसको कोई भी एनिमी नहीं है वैसा उसे अजातशत्रू बोलते हैं. पुढचा शब्द आहे झाकले माणिक. झाकले माणिक म्हणजे गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य. जिसके पास टैलेंट है लेकिन वो टैलेंट वो किसी को, मतलब समझ में आता है लोगों को बहुत होशियार है, लेकिन वो खुद से किसी को अपना टैलेंट नहीं दिखाता. त्यांनी सांगितलं झाकले माणिक म्हणजे अतिशय हुशार मनुष्य. इतिश्री मतलब शेवट, पत्रामध्ये आपण हा शब्द वापरू शकतो. इतिश्री मतलब शेवट, कळलं? मी आता पत्राचा इतिश्री करत आहे. सगळ्यांना माझा नमस्कार सांगा, असं पत्राचा शेवट. अनौपचारिक पत्र, अनऑफिशियल लेटर, मी इतिश्री हा शब्द आपण वापरू शकतो मराठीमध्ये. पुढचा आहे अक्षरशत्रू. अक्षरशत्रू मतलब निरक्षर, अशिक्षित, कालाक्षर भैस बराबर. ही हिंदीत आहे हा शब्द, कालाक्षर भैस बराबर म्हणजे काय? अक्षरशत्रू, निरक्षर, अशिक्षित. तर हे भाषा सौंदर्य आपण बघितलेलं आहे. ये एक्टिविटी के लिए मैं तुम लोग को दे रही हूँ, PDF भेजूँगी. नोटबुक में भी आपको ये लिखना है और एज इट इज़ कॉपी करके आपको फुल स्केप पेपर पे भी लिखना है. ये पत्र लेखन कंपोजिशन बुक में भी आप लिखोगे. मतलब उस दिन भी PDF भेजी थी पत्र लेखन की और आज भी ये PDF भेज रही हूँ. ये भी पत्र आप नोटबुक में कॉपी करके लिखोगे. बघूया तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 25मध्ये एक दिलेला आहे, तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसाचं शिबिर आयोजित केलं आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहायचे आहे. अपने क्लास टीचर को कौन सा पत्र लिखना है? 10 डेज का शिबिर म्हणजे काय? ट्रेनिंग कोर्स है. कभी है? छुट्टियों में, उन्हाळी सुट्टी म्हणजे एग्ज़ाम के बाद. तर त्याच्यासाठी अपने क्लास टीचर को ये पत्र लिखना है कि मुझे भी इस शिबिर में पार्ट लेना है. सहभागी करून घ्या म्हणजे काय? वो ट्रेनिंग मुझे भी करना है. 10 डेज का ट्रेनिंग है. पत्र इसमें मैंने शुरू में ही बताया था, ये सब पत्र लेफ्ट हैंड साइड में ही आएगा. ठीक है. उसके बाद है दिनांक, जी तुम्हाला मराठीत लिहायची आहे. ठीक है. उसके बाद आप प्रति लिखोगे, प्रति के बाद कॉमा आएगा,
माननीय वर्गशिक्षक, पुन्हा कॉमा येईल. तुम्ही कुठल्या क्लासमधले विद्यार्थी आहात, शाळेचं नाव आणि आपला नागपूर आणि हे फुल स्टॉप येईल. इथे फुल स्टॉप येईल. बघा पत्रलेखन 3 कॉमा आहेत आणि एक फुल स्टॉप आहे. 4 कॉमा, सॉरी, प्रतीक के बाद कॉमा आएगा, ध्यान में रखो. दिनांक मराठी में लिखनी है, प्रतीक के बाद कॉमा, माननीय वर्ग शिक्षक 8वीं ब, क्योंकि हम लोग कंटिन्यू कर रहे हैं. आदर्श विद्या मंदिर नागपुर, यहाँ एड्रेस ख़त्म होता है, वहाँ मेरा फुल स्टॉप आया है. आता विषय बघणार आहोत. इसके बाद हम लोग को एक लाइन छोड़नी है. ये देखो, ठीक आहे. विषय नंतर सुद्धा एक लाईन सोडायची आहे. ते सुटसुटीत पत्र छान दिसतं. विषय काय, तर हस्ताक्षर सुंदर करूया या उन्हाळी सुट्टीतील शिबिरात सहभागी होण्याबाबत. विषय जो हम क्वेश्चन में लिखते हैं, क्वेश्चन पूछा जाता है, वही विषय आता है. आता बघूया. गुरुवर्य मतलब टीचर को किंवा माननीय शिक्षक असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. गुरुवर्य सादर नमस्कार. उन्हाळी सुट्टी, हे दिवाळी वो कट करो वर्ड, ठीक है, ये वर्ड आपको नहीं लिखना है. उन्हाळी सुट्टीतील शिबिराची माहिती शाळेच्या मुख्य सूचना फलकावर लिखी होती. मतलब स्कूल के नोटिस बोर्ड पर क्या लिखा था, छुट्टियों के बारे में, और जो ट्रेनिंग है उस ट्रेनिंग का नाम है हस्ताक्षर सुंदर करूया. ये ट्रेनिंग जो है उस बारे में आपने नोटिस बोर्ड पे लिखा था. और या शिबिरात मी सहभागी होऊ इच्छिते, त्यासाठी हे पत्र लिहत आहे. इस शिविर में या ट्रेनिंग में मुझे भी पार्टिसिपेट बनना है, पार्ट लेना है, इसलिए मैं आपको ये लेटर लिख रही हूँ. देखो पैराग्राफ इधर ख़त्म हुआ है, यहाँ लाइन बिल्कुल नहीं छोड़नी है, कंटिन्यू में आएगा. पैराग्राफ के यहाँ लाइन नहीं है, डोंट लीव लाइन, ये कंटिन्यू आएगा. यहाँ हम लोग पहले टाइम में यहाँ प्लेस छोड़ते थे, लेकिन जहाँ पैराग्राफ ख़त्म हुआ है वहाँ के बाद डायरेक्ट कंटिन्यू हम लोग को लिखना है. हस्ताक्षर वळणदार कसे काढावे याबद्दल आपण वर्गात नेहमी सांगत असता. निबंधाच्या वहीत हस्ताक्षरासोबत शेरा देखील लिहून देता. मतलब हर टाइम आप हमें क्या इंस्ट्रक्ट करते हैं, हाउ टू इम्प्रूव योर हैंड राइटिंग. हाँ, तो उसके बारे में आप हर टाइम हमें बोलते रहते हैं. आणि माझं तुमच्यामुळे हस्ताक्षराच्या बाबतीत मी काटेकोर झाले आहे. मतलब आप जो हर टाइम हम लोग को वार्निंग देते हो, इसके लिए मैं भी ऐसा समझता हूँ, मेरा भी हैंड राइटिंग अच्छा होना चाहिए. मग हस्ताक्षर सुंदर करूया या 10 दिवसाच्या शिबिराबद्दल वाचल्यावर फार आनंद झाला. तभी मैं ये जब नोटिस बोर्ड पे ये नोटिस पढ़ी तभी मैं बहुत खुश हो गया. उन्हाळी सुट्टीतील हस्ताक्षरासंबंधी या शिबिराचा निश्चितच उपयोग होईल असे मला वाटते. शिबिरात शिकवली जाणारी तंत्रे मला उत्तरपत्रिकेत वापरता येतील. अभी क्या बोला है उधर, जो ट्रेनिंग दिया जाएगा हैंड राइटिंग के बारे में, उसमें जो भी सिखाया जाएगा उसका यूज़ मैं कहाँ करूँगा, मुझे एग्ज़ाम में उसके लिए बहुत फ़ायदा होने वाला है. और मैं बहुत प्रैक्टिस करूँगा जिससे मेरा हैंड राइटिंग अच्छा हो जाएगा. तसेच शिबिर शाळेतच असल्याने अवघडलेपणही नसेल. मतलब शिबिर जो है वो हमारे ट्रेनिंग जो है वो हमारे स्कूल में ही होगा, इसलिए मैं कंफर्टेबल रहूँगा. हस्ताक्षर चाचणीमध्ये माझी निवड करावी ही विनंती. इसलिए इस ट्रेनिंग में मुझे पार्टिसिपेट होना है, तो आप मुझे चुनोगे किंवा माझी निवड करा, ये मैं आपको रिक्वेस्ट करती हूँ. ठीक आहे. व्यक्तिमत्व विकासासाठी या माध्यमातून उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करायची मनापासून इच्छा है. ये जो छुट्टी मिल रही है उसका सदुपयोग करने के मैं भी मन में सोच रहा हूँ. इससे मेरा हैंड राइटिंग बहुत अच्छा हो जाएगा. आपली नम्र विद्यार्थिनी, आप विद्यार्थी भी लिख सकते हो, विद्यार्थिनी भी लिख सकते हो. विद्यार्थिनी. अब क
आपका नाम उधर लिखना है, इयत्ता 8वीं ब आदर्श विद्या मंदिर, मतलब स्कूल का नाम और आप जिस स्कूल में क्लास में पढ़ते हो वो। ठीक है, तो ये लेटर आपको PDF में मैंने दोनों लेटर आणि भाषा सौंदर्य म्हणून अलंकारिक शब्द काही दिलेले आहेत, तर वो आप ॲज अ प्रोजेक्ट या असाइनमेंट दोनों में से एक, आप असाइनमेंट ही लिखो, नेम, रोल नंबर, स्टैंडर्ड, डिवीजन और असाइनमेंट सब्जेक्ट मराठी, मराठी सब्जेक्ट असाइनमेंट जो भी है असाइनमेंट लिखना है। ये 10 मार्क के असाइनमेंट है, 5-5 मार्क्स दोनों को है। फुल स्केप पेपर पे आप लिख के लाओगे, क्योंकि नोटबुक सबमिशन के लिए मैं एक डेट दूंगी, उसके हिसाब से नोटबुक के साथ ये असाइनमेंट भी मुझे चाहिए। थैंक यू।